पैठणमध्ये इच्छुक उमेदवाराला मतदार यादीतून वगळले। तक्रारदाराकडून चौकशीसाठी निवेदन जारी करण्यात आलेलं आहे। मतदार यादीतून अनेकांची नावं गहाळ आहेत का असा संशय उपस्थित होतोय। पैठणमध्ये इच्छुक उमेदवाराला मतदार यादीतून वगळल्याचं कळलंय। दरम्यान तक्रारदाराकडून चौकशीसाठी निवेदन सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतोय, मतदार यादीतून अनेकांची नावं गहाळ झाली की काय? आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगर मधून पैठणमध्ये इच्छुक उमेदवाराला मतदार यादीतून वगळण्यात आल्याची माहिती कळते आहे आणि या तक्रारदाराकडून चौकशीसाठी आता निवेदन जारी करण्यात आलं आहे आणि त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। त्यामुळे अशा प्रकारे अनेकांची नावं गहाळ झाली की काय, किती जणांची नावं गहाळ झाली असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। पैठणमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। छत्रपती संभाजीनगर मधल्या पैठणमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। इच्छुक असलेल्या उमेदवारालाच मतदार यादीतून वगळण्यात आलाय आणि त्यामुळे आता तक्रारदाराकडून चौकशीसाठी निवेदन देण्यात आलंय। अजय नाथप्रसाद मोरू होऊ घातलेल्या पैठण नगर परिषद निवडणुकीत अतिशय प्रवृत्त झालेले आहेत। अतिशय महाभयंकर असा घोळ या ठिकाणी झालेला आहे। मी स्वतः इच्छुक उमेदवार असून माझं नाव व माझ्या बायकोचं नाव माझ्या प्रभागातून वगळण्यात आलेलं आहे। मी याबाबत ऑफिस प्रशासनाकडे चौकशी केली असता तर ते म्हणले तुम्ही एकदा चेक करा। मी तरी 1 ते 12 प्रभागाची पूर्ण यादी चेक केली व माननीय मुख्य अधिकाऱ्याशी संपर्क केला असता ते फोनच रिसिव्ह करत नाही, ऑफिसलाही भेटत नाही। त्या संदर्भात मी आता एक सविस्तर अर्ज या ठिकाणी सादर करत आहे आणि माझी प्रशासन माध्यमाद्वारे या विनंती आहे प्रशासनाला का मला योग्य तो न्याय द्यावा।